कर्नाटकमध्ये सध्या सुरू असलेला राजकीय हायड्रामा आणि सत्ता संघर्ष आता थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे। मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने दोघांनाही दिल्लीत येण्याचे समन्स बजावले आहेत। दोनही नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या या वादामुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये सतत गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, ज्याने हायकमांडची चिंता कमालीची वाढवली आहे। विशेष म्हणजे आगामी काळात कर्नाटकात राज्यसभा, विधान परिषद आणि 5 मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांपूर्वी पक्षाला कोणतेही मोठे नुकसान सोसावे लागू नये यासाठी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधी स्वतः या वादात मध्यस्थी करत आहेत। मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ वाटून घेण्याच्या अलिखित करारावरून निर्माण झालेला हा पेच सोडवण्यासाठी दिल्लीत स्वतंत्र आणि एकत्रित बैठकांचे सत्र सुरू झाले असून कर्नाटकात खरोखरच नेतृत्व बदल होणार का याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। नक्की काय घडते कर्नाटकमध्ये? मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हटवून उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवलं जाईल का? राहुल गांधी नक्की कोणता निर्णय घेणार? जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। कर्नाटकच्या राजकारणात सध्या एका अत्यंत मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत। ज्या दोन नेत्यांनी मिळून कर्नाटकमध्ये काँग्रेसला दणदणीत विजय मिळवून दिला, तेच दोन नेते आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील हा वाद आता एवढा विकोपाला गेला आहे की काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाला यामध्ये थेट हस्तक्षेप करावा लागला आहे। काँग्रेस हायकमांडने या दोनही बड्या नेत्यांना तातडीने दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले असून नेतृत्व बदलाच्या संदर्भात मोठी चर्चा केली जाणार आहे। मागील काही महिन्यांपासून या दोनही नेत्यांमधील शीतयुद्धामुळे कर्नाटक सरकार आणि संघटन या दोनही पातळ्यांवर प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। हा वाद केवळ दोन नेत्यांमधील वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा नाही, तर तो कर्नाटकच्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक समीकरणांशी जोडलेला आहे। या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा अलिखित करार। कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जेव्हा काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं, तेव्हा मुख्यमंत्री कोणाला करावे यावरून मोठा पेच निर्माण झाला होता। त्यावेळी डी.के. शिवकुमार यांच्या समर्थकांचा असा दावा होता की हायकमांडने दोनही नेत्यांमध्ये अडीच वर्षांचा कार्यकाळ वाटून घेण्याचा एक अलिखित फॉर्म्युला ठरवला होता। सुरुवातीचा कार्यकाळ सिद्धरामय्या यांना आणि उर्वरित काळ शिवकुमार यांना देण्याचे ठरलं होतं। परंतु आता सिद्धरामय्या आपला कार्यकाळ पूर्ण करण्यावर ठाम असून काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्वही या अलिखित कराराच्या मुद्द्याला फारसे गांभीर्याने घेत नसल्याचं चित्र समोर आलं आहे। यामुळे डी.के. शिवकुमार आणि त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत। शिवकुमार जुलै 2020 पासून कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत आणि पक्ष संघटनेवर त्यांची मजबूत पकड आहे। त्यांनी मागील काही महिन्यांपासून दिल्लीतील नेत्यांवर दबाव वाढवला आहे की मंत्रिमंडळात कोणताही फेरबदल करण्यापूर्वी मुख्यमंत्री पदाचा अंतिम निर्णय घेण्यात यावा। मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मंत्रिमंडळ विस्तारासाठी उत्सुक आहेत, पण शिवकुमार यांनी आधी सत्तेच्या वाटपाचा मुद्दा निकाली काढण्याची अट घातली आहे। काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकात जर नेतृत्व बदल करावा लागला तर पक्षश्रेष्ठींना त्यात कोणतीही अडचण नाही, परंतु ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सहजपणे, शांततेत आणि सर्वांच्या संमतीने व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे। कारण आगामी काळात कर्नाटकमध्ये राज्यसभा, विधान परिषद आणि 5 महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। जर या निवडणुकांपूर्वी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला किंवा बंडखोरी झाली तर काँग्रेसला निवडणुकीत मोठे नुकसान सहन करावे लागू शकतात। मागील आठवड्यात जेव्हा मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल कर्नाटकच्या दौऱ्यावर होते, तेव्हा स्थानिक नेत्यांनी आणि आमदारांनी हा वाद त्यांच्यासमोर मांडला होता। त्यामुळेच आता या दोनही नेत्यांची दिल्लीत स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे भेट घेऊन चर्चा केली जात आहे। या सगळ्या राजकीय गणितात सर्वात मोठा पेच आहे तो म्हणजे सामाजिक समीकरणांचा। सिद्धरामय्या हे सध्या संपूर्ण देशात काँग्रेसचे एकमेव ओबीसी मुख्यमंत्री आहेत। राहुल गांधी नेहमीच जातनिहाय जनगणना आणि सामाजिक न्यायाची भूमिका मांडत असतात। अशा परिस्थितीत जर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं तर काँग्रेसच्या या सामाजिक न्यायाच्या भूमिकेला आणि प्रतिमेला मोठा धक्का बसू शकतो। सिद्धरामय्या यांनी कर्नाटकात अहिंदा हे अत्यंत मजबूत सामाजिक समीकरण तयार केलं आहे। अहिंदा म्हणजे अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित या तीनही मोठ्या मतपेढींना त्यांनी काँग्रेसच्या बाजूने यशस्वीपणे वळवलं आहे। या उलट डी.के. शिवकुमार हे वोकालिगा समाजातून येतात। वोकालिगा हा कर्नाटकातील अत्यंत प्रभावशाली समाज असला तरी संपूर्ण वोकालिगा मतपेढी शिवकुमार यांच्या पाठीशी आहे।
हा समाज काँग्रेस आणि देवगावडा यांच्या जनता दल सेक्युलर या दोनही पक्षांमध्ये विभागलेला आहे। त्यामुळे सिद्धरामय्या यांच्यासारख्या जनमानसातील बलाढ्य नेत्याला बाजूला करणे काँग्रेससाठी सोपे नाही। पण दुसरीकडे कर्नाटक काँग्रेसमधील एक मोठा गट सिद्धरामय्या यांच्या वाढत्या वयाचा मुद्दा उपस्थित करत आहे। सिद्धरामय्या हे सध्या 78 वर्षांचे आहेत आणि जेव्हा 2028 मध्ये कर्नाटकात पुढची विधानसभा निवडणूक होईल तेव्हा त्यांचे वय 80 वर्ष असतील। त्यांनी स्वतः देखील यापुढे निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं जाहीर केलं आहे। त्यामुळे पक्षातील काहींचे म्हणणं आहे की ज्या नेत्याकडे भविष्यात मिळवण्यासारखे किंवा गमावण्यासारखे काहीही नाही त्यांच्या नेतृत्वात पक्ष पुढच्या निवडणुकांना सामोरे जाऊ शकत नाही। पक्षाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी डी.के. शिवकुमार यांच्यासारख्या ऊर्जावान आणि तुलनेने तरुण नेत्याकडे राज्याची धुरा सोपवणं गरजेचं आहे, असा एक प्रवाह पक्षात निर्माण झाला आहे। या दोन बड्या नेत्यांच्या संघर्षातून आता एका तिसऱ्या पर्यायाची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ती शक्यता म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री पद सोपवणे। मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटकचेच भूमिपुत्र असून अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत। मागील 3 दशकात त्यांना 3 वेळा मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली आहे। पुढील महिन्यात ते राज्यसभेतून निवृत्तही होत आहेत। त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करून हा वाद मिटवावा असा एक मतप्रवाह आहे। परंतु 83 वर्षीय खरगे यांना त्यांच्या वयोमानामुळे हे पद दिले जाण्याची शक्यता कमी आहे, असे पक्षातील एका घटकाला वाटते। जेव्हा खुद्द खरगे यांना या दिल्लीतील हाय व्होल्टेज बैठकीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी यावर थेट भाष्य करणं टाळलं आणि सर्व चेंडू राहुल गांधी यांच्या कोर्टात ढकलत मी यावर बोलणार नाही, राहुलजी बोलतील असं स्पष्ट केलं। काँग्रेससाठी हा पेच सोडवणे किती कठीण आहे याचे उदाहरण नुकत्याच केरळमध्ये घडलेल्या घडामोडींवरून मिळते। केरळमध्ये काँग्रेसने वेणुगोपाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्याऐवजी व्ही.डी. सतीशन यांची निवड केली, तर वेणुगोपाल यांना बहुतांश नव्या आमदारांचा पाठिंबा असूनही पक्षाने सतीशन यांच्यावर विश्वास दाखवला। कर्नाटकात मात्र परिस्थिती वेगळी आहे। सिद्धरामय्या यांच्या पाठीशी आजही काँग्रेसच्या सर्वाधिक आमदारांचे भक्कम समर्थन आहे। जर त्यांना जबरदस्तीने पदावरून हटवण्याचा प्रयत्न झाला तर ते आपल्या समर्थक मंत्र्यांना आणि आमदारांना घेऊन बंडखोरी करू शकतात, अशी भीती काँग्रेस नेत्यांना वाटते। दिल्लीतील या महत्त्वपूर्ण बैठकीला निघण्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी बंगळुरूत पत्रकारांशी बोलताना सांगितलं की त्यांना दिल्लीत बैठकीसाठी बोलवण्यात आलं आहे, परंतु तिथे नक्की कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे याची अधिकृत माहिती त्यांना नाही। आता दिल्लीतील या बैठकीत नक्की काय घडणार, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी या दोनही नेत्यांची समजूत काढण्यात यशस्वी होणार का आणि कर्नाटकातील हा सत्तेचा तिढा सुटणार का हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पदावरून हटवलं जाईल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।